हाय हॅलो नमस्कार. मी ज्योती SJ स्वाद रेसिपीजमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत शाही तुकडा. तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले इथे कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास दूध घालून घेणार आहोत. तर आता हे दूध गरम होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. इथे बघू शकता दूध चांगलं गरम झालंय, त्याला साय आली बघा. ते व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे. इथे बघू शकता दुधाला छान उकळी येते, साय आली आहे दुधावरती. हे बघा, आपण हे असं कढईची साय काढत त्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडी साखर घालून घेऊया. मी हे एक माप म्हणजे 2 टेबलस्पून साखर त्याच्यामध्ये घातलेली आहे. आता हलवत राहायचं आहे त्याला. आणि दुधाला लवकर घट्टपणा यावा आपण त्याच्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर घालून घेऊया. 1 चम्मच मी मिल्क पावडर घालते आहे. आता एकसारखं त्याला हलवायचं आहे. त्यातली साखर मेल्ट होऊन जोपर्यंत ते थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला एकसारखं हलवत राहायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर खाली लागू शकतं. त्यामुळे त्याला मीडियम टू लो गॅसवरती छान होऊ द्यायचं. मी त्याच्यामध्ये अजून 1 स्पून मिल्क पावडर घालते आहे. टोटल 2 चम्मच मी मिल्क पावडर घातलेली आहे. दूध आटतंय तोपर्यंत इथे मी 5 बदाम घेतलेले आहेत आणि 7-8 पिस्ता घेतलेले आहेत. ते आपण बारीक करून घेऊया. बघू शकता त्याला छान अशी साय येते. बॉईल होत आहे तेव्हा आपण त्याच्यामध्ये थोडे जे बदाम कट केलेले आहेत ते बदाम आणि पिस्ता घालून घेऊया. थोडे बदाम आणि पिस्ता मी वरती गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत. आता याला पुन्हा छान हलवून बघू शकता. आता इथे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला बंद करायचं आहे, कारण ते थंड झाल्यावरती आणखीन घट्ट होणार. त्यामुळे आपण आता हे बंद करून घेऊया आणि शुगर सिरप बनवून घेऊया. इकडे मी एक छोटी कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी पाऊण ग्लास पाणी घालून घेते आहे. आपल्याला शुगर सिरप बनवायचं आहे. मी ही 1 वाटी याच्यामध्ये साखर घालते आहे. कढई तापायला ठेवली आहे. याच्यामध्ये आपल्याला ब्रेड फ्राय करून घ्यायचं आहे. तर याच्यात पण मी तेल घालून तेल गरम करायला ठेवते. याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. आता थोडं असली घी तूप पण घालून घेते आहे मी. नुसतं तुपात केलं तरी चालतं, नुसतं तेलात बनवलं तरी चालतं, पण मी तेल तूप दोन्ही मिक्स घेते आहे. याच्यामध्ये ब्रेड आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे. इकडे मी सिरप बनण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे बघू शकता मी याच्यामध्ये 2 हिरवी विलायची घातलेली आहे आणि आता मी थोडासा लिंबू पिळून घेणार आहे. म्हणजे तेल गरम झालेलं आहे. मी इथे 2 ब्रेडचे स्लाइस करून घेतलेले आहेत. ते आपण आता डीप फ्राय करून घेऊया. बघू शकता छान असा कडक झालेला आहे. आता मी दुसरा स्लाइस याच्यामध्ये घालते आहे. कलर बघा, गोल्डन कलर कसा छान वाटतोय. तेल व्यवस्थित निथळून घ्या त्याच्यातलं. याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकूया. आता इथे शुगर सिरप रेडी आहे. आपण एक एक करून ब्रेड जे आपण डीप फ्राय केले ते एक एक करून त्याच्यामध्ये हे फक्त
शुगर सिरपमध्ये डिप करायचे आणि लगेच काढायचे. त्याच्यामध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर नरम पडेल. बघू शकता इथे आपण हे शुगर सिरपमध्ये डिप करून इथं ब्रेड स्लाइस ठेवलेले आहेत. आता त्याच्यावर आपण ही जी रबडी तयार केली आहे ती रबडी घालून घेऊया. आता याला आपण बदाम आणि पिस्ता वरून घालून गार्निश करून घेऊया. बघू शकता रेडी आहे इथे आपला शाही तुकडा. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.